गोड बोलून त्यांनी फायदा करून घेतला हो त्यांचा स्वतःचा. महिलांना लालूशी लावली त्यांनी, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला एवढं 1500 रुपये देतो, 1500 2100, 2100 2,500 करून देतो म्हणून सांगितलं ना त्यांनी. गोड बोलून त्यांनी फायदा करून त्यांचा स्वतःचा घेतला ना. आता त्यांनी सगळ्या अटी वगैरे लावल्या त्या सगळ्या, का तर फक्त गोड बोला. आणि त्यावेळेला 1500 देताना त्यांनी अटी वगैरे काही लावल्याच नव्हत्या, आणि आता त्यांनी सगळ्या अटी लावल्या. त्यामुळे हे कशाबद्दल लावलं आहे सगळं? काय सांगाल? खरं तर काही या योजनेमध्ये जाचक नियम आणि अटी घालण्याची चर्चा आहे ती सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा 2.5 लाखापर्यंत महिलेचं जे उत्पन्न आहे ते कुठेतरी त्या महिलेलाच याचा लाभ मिळेल आणि वरचं उत्पन्न असणाऱ्या महिलेला लाभ मिळणार नाही. कसं पाहता याकडे? पहिलं तर हे सरकार आहे ते फसवणूक करणारं सरकार आहे असं वाटायला लागले. कारण पहिली गोष्ट हे सगळं जे सरकार आत्ता आलेलं आहे ते फक्त आणि फक्त महिलांच्यावर आलेलं आहे. लाडकी बहीण योजना हे जे काही तुम्ही डिक्लेअर केलेलं होतं त्याच्यावर आता तुम्ही म्हणताय की 1500 देणार होते. आधी कसं सरसकट सगळ्या महिलांना देणार होते. आता निवडून आल्यावर तुम्ही ह्या गोष्टी करताय की अटी नियम सगळे द्यायला लागलाय. हे काय आहे? मग हे फसवणूक आहे. सगळ्या बहिणींची फसवणूक करताय. आणि आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्ही जे काय बोललाय ते कधीच केलेलं नाही आहे. नक्कीच पाहतोय आपण, जे बोललाय ते केलेलं नाही असं महिलांचं म्हणणं. आपल्यासोबत दुसरा देखील महिला आहे. काय सांगाल ताई? खरं तर या योजनेमध्ये काही नियम आणि अटी घालण्याचं जे आहे ते कुठेतरी चर्चा आहे ती सुरू आहे. तुम्हाला देखील या योजनेचा फायदा झाला असेल. कसं पाहता याकडे? आता ही योजना आहे ती खरं तर लाभ काही महिलांना मिळणार नाही आहे. काय सांगाल? सुरुवातीला म्हटलीत की आम्ही निवडून दिल्यावर तुम्ही 2100 रुपये देतो म्हटलीत, आणि मग नंतर ना आता म्हणतात की नाहीच, आता 3000 रुपये आम्हाला दिलं तर आम्ही निवडून तुम्ही एकतर घेतला, लालच दाखवला बहिणींना. मग नंतर ना असं सुरुवातीला गरिबांना करायला लागलं तर मग कसं होईल? हे शक्य नाही आहे. नक्कीच पाहतोय. काय सांगाल? खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती नियम आणि अटी घालण्याचं जे आहे ते सरकार ठरवते. तुम्हाला काय वाटतं या योजनेसंदर्भात? कारण ही सगळ्यात लोकप्रिय आहे ती योजना ठरली होती. सरकारकडे काय नेमकं तुम्हाला मागणं आहे की कारण या योजना ही लोकप्रिय ठरली होती, आणखीन आता सगळ्या नियम अटी लावून पुन्हा एकदा या योजनेतील काही लाभार्थी महिलांना कमी करण्याचं काम आहे ते नियोजित आहे? एका दृष्टीने असं वाटते की महाविकास आघाडी ज्यावेळी 3000 रुपये देतो म्हणत होती तर त्यांना मतदान केलं असतं तर सगळ्यांनी बहिणींनी तर नक्कीच सगळ्या महिलांचा आमच्या लाभ झाला असता. आता ही फसवणूक सरकार आता 2100 रुपये देणार होती, ती का ती आता कमी करायला लागली आहे? सगळ्या डाळी बिळी एवढ्या महागलेल्या आहेत, महागाई तर अजिबातच कमी करत नाही आहे. म्हणजे हा सगळ्या बहिणींना फसवून गोड बोलून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि ह्यापुढे ती काय सरकार स्थापन व्हायचं आहे त्याच्या आधीच ह्या गोष्टी ह्या करतायत. मग का? मी म्हणते हे महाविकास आघाडीला जर निवडून आणून दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी यांची जी माफक अपेक्षा आहे की जे यापूर्वी सरकारने सांगितलं होतं की 1500 रुपयावरून 2100 रुपये आणि 2100 रुपयावरून 3000 रुपये कुठेतरी हे सगळं जो लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो खरं तर जाणं अपेक्षित आहे. मात्र कुठेतरी हे सरकार फसवणूक करत असल्याची टीका आहे ती कोल्हापुरातील या बहिणींनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता लाडकी बहीण योजना जी आहे मोठा प्रचार झाला आहे. काय वाटतं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा? लाडकी बहीण योजना आहे, प्रत्येक महिलांनी फॉर्म पण भरले असतील, पैसे पण घेतले, पण पैसे कुणाच्या खिशातले आहेत? पैसे आमच्याच खिशातले. आज महागाई किती वाढली आहे, आज खाद्यतेल किती यांनी वाढलंय. कुणी याच्यावरती प्रश्न करताय का? फक्त 1500 रुपयामध्ये घर चालतंय का? गॅस सिलेंडर किती वाढले? 100, 200 ते 250 रुपये किंमत होती. आता किती? आता तेलाची किंमत किती वाढली? तेल 70-80 ने त्यावेळेला 50-60 होतं. आता 180, 150. हे काय तेलाचे भाव आहेत काय? महागाई वाढली आहे म्हणजे महागाईचा मुद्दा सुद्धा चर्चेला आहे. हा प्रश्न होता सिलेंडरचे. एक मिनिट, बोला बोला, आवाज जातोय. त्यांचा प्रश्न होता सिलेंडरचे भाव किती वाढलेत. पण त्याच केंद्र सरकारची निवडणूक होती तेव्हा यांनी पाठिंबा दिला, हे विसरले का? हे घोषणा देतात, 5 वर्ष कुठून लपून बसलेले. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या का? त्यांच्या समस्या सोडवल्या का? यांच्या लोकांनी 10 रुपये देऊन गटार सुद्धा साफ नाही केलेले. गोरगरिबांच्या आमदारांनी बिल्डिंगची तेवढीच कामं केली, चाळीची तेवढीच केली, सगळ्यांची कामं केली. बघा बिल्डिंगच्या कामाचं कसं असतं? बिल्डिंगच्या कामाचं असतं बिल्डिंगच्या कामाचं कसं असतं? बिल्डिंगच्या सोसायट्या असतात. सोसायट्याचा खूप खर्च असतो. आणि प्रत्येक जण बिल्डिंग मध्ये या सगळ्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले ना. या सगळ्यांनी लाडक्या बहिणी घेतले पैसे.
थांबा, गोष्ट देऊ नका, थांबा. हा. आता हे काय हे मला त्यांना बोला. बसायला सांगा. त्यांनी ऐकलं पाहिजे मी काय बोलते ते. यांचा प्रश्न काय होता, सिलेंडरचे भाव वाढले. सिलेंडरचे भाव कुठून वाढतात? हे थांब थांब, केंद्र सरकारकडनं, बरोबर. त्याच लोकसभेच्या ज्यांनी सिलेंडरचे भाव वाढवले यांना नको होते ना, यांनी लोकसभेच्या वेळेस पाठिंबा का दिला?